यंगस्टर वया नरेश शेठ मुने रायगड मधील चर्चेत असणारे नाव पुरस्कर्त्यांच्या यादीमधील आणि त्यांच्या सुकन्याच्या नावानं हा वया संघ पुरस्कृत केला गेला। त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय प्रणय एंटरप्राइजेस निखिल इलोंग गोल्टन याचाच अर्थ प्रणय पाटील आणि आपण पाहायला गेलं निखिल पाटील अजय टेलिकॉमचे ओनर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय गोल्टन या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। इथे खूप चांगली फाईट पाहायला मिळेल। वयाल संघ आपण पाहतोय वयाल टीमचा एक विशेष वैशिष्ट्य राहिलंय या टीमला पाठीराख्याची कधीच कमी नसते। भरपूर सारे पाठीराखे या टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच येत असतात आणि इथे मात्र पाठीराख्यांची कमीच नाहीये। समोर आपण पाहतो 36 विभागातील गोल्टन संघ खरं अभि कदम खरं तर आमचे मित्र आहेत। तन्मय पाटील असतील ते मॅचचा आस्वाद घेत असेल त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया। ते उपस्थित असतील अभिदादा कदम तन्मय पाटील आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत। खरं तर निखिल दादा पाटील प्रणय पाटील जे पुरस्कर्ते आहेत गोल्टन टीमचे त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। प्रणय एंटरप्राइजेस निखिल इलेव्हन गोल्टन या नावानं संघ आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो। अजय टेलिकॉम म्हटलं तर अगदी चर्चेत असणारं नाव निखिल पाटील अजय टेलिकॉमचे सर्व त्यांच्या माध्यमातून ही गोल्डन टीम पुरस्कृत केली गेली। मातला सुरुवात होते ग्रीन सिग्नल पंचांचा आला पहिल्या ओव्हरसाठी दाखल झाला कल्पेश जाधव वेगवान गोलंदाज 50 वेगासाठी कल्पेश ओळखले जातात तेच कल्पेश मैदानाच्या आतमध्ये समोर आहे राज पवार। पहिलाच बॉल थोडासा दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्राची धाव नक्कीच ऍड केली जाईल। याबाबतचा बॉल आणखीन एक वेगवान पहिल्या बॉलवरती दिशा खराब होती कल्पेशची पण तो आता नाही आता दिशा सापडली आहे। इथे मात्र आपण पाहतोय मॅचचा आस्वाद जरूर घेता आदित्य पाटील आमचे परम मित्र आहेत अभिदादा कदम खरं तर युवा नेते आहेत त्यांचा केला आपण सरचे स्वागत करूया। याबाबतचा बॉल खोलात टाकला बॉटम हँडचा योग्य गॅप मध्ये बॉल चाललाय गॅप आहे मोठा नाही पडणार धावसंख्येचा तोटा इथे आलाय चौकार। स्वागत या व्यासपीठावरती करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत। बाकफुटला जाताना स्लाइस केला बॉलला इथे बॉल मात्र चाला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव या बॉलवरती टीमची टोटल पोहोचेल 6 या अंकावरती। संदीपजी ठोंबरे साहेब यांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते बबनजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। पहा या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान पार पडतोय 12:18 झाले तरी सुद्धा मान्यवर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती द्विशेप मध्ये फटका स्वीपर कव्हरला बॉल चालला वयालचा टायगर तेजसच्या बॅट मधून हा चौकार। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया सकल जणांचं आलेल्या सर्व मान्यवरांच्या टीमची टोटल 10 या अंकावरती जाऊन पोहोचली त्याच्यामध्ये राजच्या बॅटमधून एक चौकार तेजूच्या बॅटमधून एक चौकार आला। संजयजी बांदल साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल।
या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र टीमची टोटल स्थिरावली गेली होती 10 या अंकावरती. शेवटचा बॉल आहे षटकाची पाव प्लेचा शेवटचा बॉल आहे. कल्पेश जाधव यांचं कौतुक असेल, कमालची गोलंदाजी साकारली गेली. व इथे मात्र हा बॉल बॅटरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुली त्या प्लॅन वरती एक्झिक्यूट केलाय कल्पेश जाधव यांनी. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टार वयाळल्या टीमची धावसंख्या आहे 10. विकेट एकही गमावले नाहीये. बिनबाद 10 अशी सुरुवात, चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. ती तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ या टीमची. जाऊया डीजेकडे, ऐकूया समुद्र संगीत. वरती नेऊन ठेवलं. त्यांच्याकडे खूप सारे मेहनत राहिले. किरण डोंगरे असेल, पंकज ठोंबरे, अमित ठोंबरे असतील, सर्व जय मला क्रिकेट संघ आसरोटी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पार पडलेली स्पर्धा आपण पाहतोय. सेकंड ओव्हरसाठी बॉलर दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. कुणाल इथे मात्र पुन्हा एकदा ऑन द राईजचा फटका, ऑन साईडला काव करणारा फिल्डर. इथे थोडासा फंबल झाला. सेकंडचा कॉल, निघालेत. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. राज आणि तेजसच्या माध्यमातून टीमची टोटल पोहोचेल 2च्या मदतीनं 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकावरती. इको पहा किती रिफ्लेक्ट होतं अगदी. पण पाहतोय मैदानाचं वैशिष्ट्य राहिलं. समोरच आपण पाहतो आरनचे प्लांट. यावेळेस लाऊड अपील अंपायर्स कडे. इथे अंपायर फिंगर गोज ऑन. LBW च्या स्वरूपात लेग बिफोर द विकेट. झटका पहिला. तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टार वयाला टीमला. राज पवार संकटांना सोबत पावली राम आहे असं म्हणत आता येणारा बॅटरला चांगला खेळ करावा लागेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय जवळ 50 केक कट झाले असतील, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे ना ज्या व्यक्तिमत्वाचा. आसरोटी गाव आणि आसरोटी गाव म्हटलं की ज्याने संघर्षातून आपल्या यशाच्या शिखराकडे वाटचाल केली, पैशापेक्षा ज्यांनी माणसांना जास्त महत्व दिलं. सोनं अगदी आपण असं नेहमीच म्हणत असो, रॉयल म्हणजे राजा, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व आदरणीय सचिनदादा ठोंबरे यांचा वाढदिवस आपण पाहिला आणि खूप सारे मान्यवर त्यांना शुभेच्छा देताना आपण पाहिले. इथे मात्र सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. दुसऱ्याच बॉलवरती राज पवारला परतवलं मैदानाच्या बाहेर. आता 2 देशमुख बंधू आहेत. राहुल देशमुख दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हो इथे वाटलं बॅटची कडा होती, बॉल चला पाठीमागे डिक्लेअर झोनला लॉंग स्टॉपला. इथे मात्र एकच धावेल. टीमची टोटल 1 ने वाढेल. 13 धावा दाखल करते वारकरी संप्रदायातील मंडळी. त्यांचं केलं सरचे स्वागत. आदरणीय श्रेयसजी पाटील साहेब गोठण, राजेशजी बैलमारे आणि विष्णुजी शिंदे कोपरी यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. रोहनजी पाटील आणि जयजी पाटील यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. ही स्पर्धा आसरोटी गावाची आहे, आसरोटी नागरिकांची आहे. जे जे या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. स्वागत सर्वांचा पुन्हा एकदा. ओ इथे मात्र तेजू त्याचा ट्रेडमार्क शॉट इथे आलाय, परंतु इथे नशीब खराब. बॉल चला डिक्लेअर झोन मध्ये एकच बॉलवरती. वायलकरांना वाटलं असेल कदाचित या बॉलवरती मोठा फटका आला, परंतु नाही. इथे एकच धावेल. टीमची टोटल 1 ने वाढेल. धावसंख्या 14 अंकावरती आपण पाहतोय. 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावरती.
विकेट गमावले तर एक राजच्या स्वरूपात. राहुल देशमुख खरं या खेळाडूंना प्रभावित केला या वर्षीमध्ये. आधीचा काल जरूर संघर्ष करत होते परंतु आता नाही, अगदी इन्फॉर्म मध्ये ते बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका, कॉर्नरला बॉल चालला, फिल्डर आहे डीप मध्ये, एक सिंगल या बॉल वरती आल्या. टीमची टोटल आता एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे वाटचाल करते. 15 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. आज आमचे मित्र शुभम म्हात्रे टीम साईड सोबत कनेक्ट झालंय, कारण प्रत्येकाचं मन म्हणत असं गावच्या टीम मध्ये त्या माहोलमध्ये त्या कंडिशनमध्ये राहणं, गाव जिंकताना आपल्याला पाहणं, तो आनंद वेगळाच असतो आणि त्याच आनंदामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न. व इथे मात्र फ्लोईंग स्लॉक्सचा फटका फ्लिक केले, फक्त डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. इथे मात्र एकच धाव तेजीच्या बॅटमधून येईल. एक धावसंख्येच्या मदतीने टीम पोहोचेल आता वयाल 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. 8च्या सरासरीनं प्रति षटकामागे जमवल्यात वयाल टीमनं धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 विकेट गमावले, ती एक राजच्या स्वरूपात. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. जाऊया डीजेकडे, ऐकूया आणखीन एक सुंदर संगीत. गोल्डन टीम जास्तीचा वेळ यानंतर घेऊ नका हीच विनंती असेल. आम्ही विनंती करतो राजेशजी बैलमारे आणि विष्णूजी शिंदे गती कमी होती या बॉलवरती. बॉलरनं व्हेरिएशन दाखवलं, फिंगर रोल केले आणि त्यातनं डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. नरेश मुने या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. रायगडमधील सक्सेसफुल पॅकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. तन्मय म्हटलं की नरेश मुने आणि त्यांची सुकन्या लकी नाव ठरलंय सर्व संघासाठी. नारपोली टीमला आपण आधी पाहिलं असेल, आता वयाल टीमला पाहतोय. त्या नरेश मुने यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओ इथे मात्र फ्लिक केलाय फिल्डर डीप मध्ये, सॉफ्ट डिसमिसल, मोठा झटका इथे मात्र बसला 440चा. तन्मय 11 या आदित्य स्मृती यंग स्टार वयाल टीमला टीमचा कॅप्टन अर्थात तेजस देशमुखला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. असेल बऱ्याच संघांना आता वयाल बऱ्याच संघांना ते पुरस्कृत असतात. ते नरेश मुने यांचं सरचे स्वागत आपण या ठिकाणी करूया. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता अल्पेश पवार दाखल झालेत. एक दर्जेदार बॅटर, आणखीन एक मिडल ऑर्डर मध्ये जेव्हा टीम संकटामध्ये असते, धावसंख्येची गरज असते, अल्पेशांना अगदी टीमसाठी धावा बनवताना आपण कित्येक वेळा पाहिला. तेच अल्पेश यावतचा बॉल कदाचित पॅड वरती आदळला असावा असं वाटलं. लेग बायच्या स्वरूपात अंपास अगदी अविनाश पारेंगे सर तेच केलं होतात. अगदी हाईट फॅक्टर मॅटर केलं या बॉलवरती. जरूर अपील थोडीशी झाली परंतु हा अगदी लेग बायच्या स्वरूपात एक धाव या बॉलवरती टीमची टोटल पोहोचेल 17 या अंकावरती. 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नील मनवे इथे मात्र आपण पाहतो आणखीन एक वेगवान बॉल. खूप सारी गती या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन देखील आहे, ते व्हेरिएशन देखील आपण पाहिलं
आणि तेच काम करत असताना तुमच्याकडे वेग किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन, आपल्या भात्यातील सर्वोत्तम चेंडू तुम्हाला कसे फेकता येतील ते अगदी प्रयत्न या गोलंदाजीच्या पाहायला मिळाला. नील गोल्डन टीमचे गोलंदाज आपण पाहतोय. फुला लेन्सचा बॉल इथे मात्र आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हे राहुल देशमुखनं सांगितलं. टोकला या बॉलवरती षटकार. संकट मोचक ठरले. एक दर्जेदार बॅटर, आधीचा काल खरं तर गाजवत असलेला आणि एक काल गाजवलेला खेळाडू आपण पाहतोय राहुल देशमुख. गाजवलेला काल आणि नाव कधीच मरत नसतं, त्याचा जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये राहुल देशमुख. इथे मात्र ऑन साइडला फटका, फिल्डर आहे डीप मध्ये, काऊ कॉर्नरला. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं तिसरं षटक देखील संपलं गेलं. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 24 या अंकावरती. 3 षटकांचा केली ते संपला. प्रथम बॅटिंग करत असताना तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाल टीम जाऊन पोहोचले 24 वरती. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी लगेच घेऊन जा. आम्ही विनंती करतो श्रेयसजी पाटील गोठण, कौशलजी पाटील गोठण या अतिथींना मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ऐकूया शाहीर बाळारामजी ठोंबरे साहेबांची शाहीर व्यक्तिमत्व कशा पद्धतीने रेखाटलं जाईल या स्पर्धेचा संगीत त्यांच्या माध्यमातून शाहीर या भूमिकेतून आपल्यासमोर रेखाटलं जाईल. धन्यवाद. शाहीर बाळारामजी ठोंबरे साहेब यांच्या हातामध्ये आपण माईक सुपूर्द करूया. ऐकूया स्पर्धेचं एक संगीत. हॅलो हॅलो माजिक हॅलो. एक नंबर आणि सचिन दादा वैऱ्याची नडन होईल वैऱ्याची गडबड. सचिन दादा वैऱ्याची नर होईल वैऱ्याची गडबड. रक्तदान करणारा जीव जीवाला देणारा जनतेसाठी झटणारा जनतेसाठी लढणारा. अरे कुणाला कधी हा भेट नाही याचं बोलणं हो रोक ठोक. आणि सचिन दादा वैऱ्याची नळ होईल वैऱ्याची गडबड. धन्यवाद. ओ क्या बात है. हे सुप्रसिद्ध शाहीर आदरणीय बाळाराम ठोंबरे यांचा आवाज आपण पाहिला. खरं त्यांनी खरं मित्र आविष्कार ठोंबरे उत्कृष्ट पखवाज वादक आहे. त्यासोबत प्रगतीताई ठोंबरे सध्याच्या घडीला त्यांच्या बिझी एवढा शेड्यूल आहे ना, अगदी संधीच नाहीये. इथे मात्र आपण बघतो टीमची टोटल 23 वरती शेवटचं षटक कौशल आलेत. 24 धावा धावफल करते, माफ करा, कौशल दाखल झाले. शेवटचं षटक कौशल पाटील यांच्या हातामध्ये सोपवलं गेलं. खर तर आदरणीय सचिन दादा ठोंबरे यांच्यावरती गीत आपण ऐकलं. खरं तर शाहीर बाळाराम ठोंबरे यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. कलेची दाद आहे, दादाने ओळखला आणि खरं तर त्यांच्याकडे दाद म्हणून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला गेला. शाहीर सुप्रसिद्ध ते आहेतच, त्यासोबत एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. टीमची टोटल 1 ने वाढेल. इथे मात्र 25 वरती धावफलक जाताना पाहायला मिळेल. 25 रन्स ऑन बोर्ड, 25 धावा धावफलकावरती आहेत. अल्पेशसाठी हा बॉल ऑन साइडला बॉल चालला. काव कॉर्नरला फिल्डर आहे. इथे मात्र एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न निघालेत. लगेच दुसरीचा कॉल दिला. क्षणाचा विलंब केलाच नाही दोन्ही बॅटरनं. तिसरी धाव इथे मात्र झपाट्यानं 3 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल 3च्या मदतीने पोहोचेल 28 वरती. कौशल पाटील साठी सलगच्या 3 विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज येत आहे रोशन पाटील यांच्या माध्यमातून. आणि रितेशजी ठोंबरे यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यावं. धन्यवाद. 28 धावा धावफल करते लागल्यात. आजची रात्र आपण पाहिला, पहिल्या मॅच मध्ये बऱ्याचशा धावा आपण पाहिल्या. तदनंतर धावसंख्येला लागलेलं खरं तर मी तर म्हणेन हा दुष्काळच आहे. या मैदानावरती खेळपट्टी गोलंदाजांना साथ देताना आपण पाहिल्या. आणि नक्कीच या मॅच मध्ये देखील धावा थोड्याशा कमी बनल्या गेल्यात, म्हणतो अजून षटकात काही चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल आहेत, बॉल हवेत आहे, फिल्डर डाऊन दी बॉल. ऋषी आला, इथे मात्र तो चुकी करणारच नाहीये. पकडला झेल, संपवलाय. आणखीन एक बॅटरचा खेळ.
आमदार व्यक्तिमत्व उमेशजी ठोंबरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. वडगाव यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतोय. चल न्यू पाठर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुशांत म्हात्रे दाखल झालेत. सुशांत का अगदी टेंबरीची नुकतीच टुर्नामेंट पार पडली. निखिलभाई पाटील यांची त्याच्यामध्ये काय कमाईचा जेल टिपला होता सुशांत, आणि ते सुशांत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीमची टोटल 28 वरती आहे. इथे मात्र जेवढे बॉल खेळायचे आहेत ना तेवढे बॉल अगदी अगदी या जोडीलाच खेळायचे आहेत. त्या बॉलमध्ये मोठे फटके यायला असावेत वयाल टीमसाठी. ओ यावतचा बॉल वेगवान फुल लेनचा बॉल प्लेन मिस या बॉलवरती पाहायला मिळाले. तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाल टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. बॅटिंग करताना थोडीशी स्ट्रगल करताना टीम दिसली. तशी सुरुवातीला राजची विकेट आली, त्यानंतर टीमचा कॅप्टन तेजस बाद झाला. टीम थोडीशी संकटामध्ये दिसली, पण त्या संकटामधून बाहेर काढावं लागेल सुशांत म्हात्रे आणि अल्पेश पवार या जोडीला. कौशल पाटील ओ इथे मात्र यावतचा बॉल आपण पाहायला गेला. स्ट्राईक रोटेटिंगचा प्रयत्न असेल, पण तो स्ट्राईक इथे मात्र पाहतोय बॅटर असेल आउट. सुशांत म्हात्रे बाद होईल. स्ट्राईकवर येत असतील अल्पेश पवार. पण त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं ना, भरपूर सारे मान्यवर पाहिना खरं तर निलेश भाईंना आम्ही आधीच सांगितलं तर तुमची स्पर्धा आणि त्यांच्यावरती त्या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठ काही असेल असं होऊच शकत नाही. कारण भाई सुरुवातीला स्टेजवरती नव्हते. स्टेजच्या काही जास्त कोणते पाहुणे येतात, अगदी आपण पाहिलं त्यांची नावं काय आहेत, या सर्व गोष्टी ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. त्यांचे सर्व सहकारी जय मल्हार क्रिकेट संघ आसरोटी असेल, त्यासोबत ग्रामस्थ मंडळ आसरोटी यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं. नेक्स्ट बॉल अल्पेशसाठी हा बॉल उडवलाय. इथे मोमेंटम शिफ्ट करणारा पवारचा पलटवार पाहायला मिळालाय. अल्पेश यांच्या बॅट मधून आला हा षटकार. सुमधुर संगीत सचिन ठोंबरे या नावाचा, सचिन ठोंबरे या नावाचा, सचिन ठोंबरे या नावाचा अलग दर्जा आहे त्याचा, जो तो कण झालाय डाय. थँक्यू. नेक्स्ट मॅच सी गटातील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. रोहित 11 वरद विनायक वडगाव आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. राजू ठोंबरे यांचा संघ तो सभा आणि समोर असेल कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर टीमचे कॅप्टन. टॉससाठी लगेच दाखल या. टॉस लगेच केला जाईल. सर विनंती असेल दोन्ही कॅप्टन लगेच आपण टॉस. नेक्स्ट मॅचचा सी गटातील शेवटची अंतिम मॅच पहिल्या फेरीतील पाहायला मिळेल. चला वरद विनायक वडगाव आणि त्यांच्या विरोधात कैलास नितीन स्मृती शिवाजीनगर या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला फाईट पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन वरती आपण आता मुख्य व्यासपीठ जरूर पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन पंच आपण पाहतोय. कारण त्रिवेणी संगम आहे. रोशन म्हात्रे
अंपायर्स आपण पाहतोय खरं तर मैदानावरती पाऊल टाकताच खरं तर पाऊल टाकतच आहेत आपले पंच. त्यांची नजर गरुडासारखी आणि निर्णय सुप्रीम कोर्टासारखा असतो. कारण या पंचांनी खरं तर माझ्यासारख्या समालोचकाला देखील घडवण्याचं काम केलंय. अविनाश पारंगे सर असतील, अरुण पारंगे सर असतील, नरेश म्हात्रे सर असतील, त्यांचं देखील आपण मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण सुरुवातीला जेव्हा मी त्यांच्यासमोर पहिली स्पर्धा केली बरंचसं गायडन्स करता अंपायर्सने देखील केलं. ते अगदी आपण पाहिलं ते अंपायर जरी असलं ना कशा प्रकारे समालोचन करायचं काय अगदी कुठे पॉज असो काही गोष्टी त्या अगदी त्यांनी गायडन्स केल्या आणि त्याच्या माध्यमातून मी मात्र घडलो गेला. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या रोहित 11 वरद विनायक वडगाव टीम पुरस्कर्ते आदरणीय रोहित दादा पाटील कैरे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ कैलासवासी नितीन श्रुती शिवाजीनगर. दोन्ही कॅप्टन टॉस साठी. आयुष आलाय वडगाव टीमचा कॅप्टन, शिवाजीनगर टीमचा कॅप्टन या लगेच. रोहितदादा पाटील यांनी या पुरस्कृत केलेला वडगाव संघ आपण पाहतोय. रोहित 11 वरद विनायक वडगाव या नावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ. त्यांच्या अगेन्स्ट कैलासवती नितीन स्मृती शिवाजीनगर या संघाचा खेळ पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि दोन संघाच्यावर एक फाईट. राजेंद्र जमदाडे साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. आदरणीय राजेंद्र जमदाडे साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. दोन संघ आहेत एका बाजूला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल रॉयल एक्सप्रेस कविश पवारला आपण पाहिलं वेगानं डिलिव्हर केला बॉल. इथे मात्र पहिलाच बॉल डॉट आला. कल्पेश जाधव आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कल्पेश जाधव अक्षय पाटील विस्फोटक जोडी आहे. ओपनिंग बोर विस्फोटक आहे गोल्डन टीमचा. इथे मात्र पाटला करायचा 35चा मापक आव्हान आहे. परंतु या मैदानावरती ते देखील कठीण बनताना आपण पाहिलं. टॉस जिंकला शिवाजीनगर टीमनं. कॅप्टन निर्णय लगेच कल्पा बॅटिंगचा निर्णय करता शिवाजीनगर टीमनं घेतला. नेक्स्ट मॅच मध्ये आयुष आपल्या टीमला बॉलिंगसाठी फिल्डिंगसाठी उतरायचा. कॅच ड्रॉप झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तेजस देशमुख टीमचा कॅप्टन आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अक्षय पाटील सारख्या मोठ्या बॅटरची जेल सोडणं महागा ठरू शकतं. कित्येक वेळेला आपण पाहिलं जेव्हा आघाडीच्या बॅटरची कॅच सोडली जाते तेव्हा मात्र ते बॅटर घातक ठरत असतात. ओपनिंग पेअर इथे मात्र संधी मिळाली अक्षय पाटीलला. नेक्स्ट बॉल कविश पवार. वेगवान आणखीन एक 50 वेगामध्ये 3 सलगचे डॉट बॉल आले. त्याच्यामध्ये कॅच ड्रॉप देखील होताना आपण पाहिली. मात्र जर आपण पाहिला कविश पवार वेगवान गोलंदाजा कमी वय आणि त्यामध्ये अगदी आपण पाहायला गेला भरपूर सारा एक्सपिरियन्स या खेळाडूला. वय जरी कमी असलं ना पण क्रिकेटमध्ये वय हा फक्त आकडा असो मित्रांनो. त्यामुळे अनुभव या खेळाडून अगदी जास्त कमवला गेला. ते मात्र ट्रॅफिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द बॉलर. ओव्हर द बॉलर हेड बॉल चाललाय पुन्हा एकदा मिड ऑफला. इथे एक सिंगल. चौथ्या बॉलवरती खातं ओपन झालं. बॅटिंग करणाऱ्या प्रणय एंटरप्राइजेस निखिल 11 गोल्डन या टीमचं. अक्षय पाटील सलगचे 3 बॉल निर्धाव त्याच्यामध्ये कॅच ड्रॉप जीवदान देखील अक्षयला मिळालं. तदनंतर आता कल्पेश जाधव 36 विभागातील एक मोठं नाव ज्या नावानं अक्षरशः या सीझन मध्ये धुमाकूल घातला आहे ते खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. कल्पेश जाधव करता क्वालिटी ऑलराऊंडर या टीमचे आपण त्यांना पाहतो. बॅकफुटला जाऊन लेट कटचा फटका. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. इथे एकच धाब या बॉलवरती प्राप्त होईल. 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. कविश पवारनं काय गोलंदाजी केलं. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. बॉलिंग करत असताना कविश पवार रॉयल एक्सप्रेसचा आपण पाहिला. कधी आपण पाहायला गेलं गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशी केली जाते त्याचं जिवंत लाईव्ह एक्झाम्पल आपण पाहतोय कविश पवार यांना मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल फेकलेत अद्यापर्यंत आणि 2च धावा कविश यांनी खर्च केल्यात. समोर होता अक्षय पाटील. उद्या सरळ बॅटनं फटका. स्ट्रेट अँड ग्रेट हिट पाहायला मिळाला. गॅप मध्ये बॉल चाललाय. सीमारेषा पार. इथे आलाय शेवटच्या बॉलवरती चौकार.
होता आता तुमच्यासाठी देखील ती सूचना असेल. इथे मात्र आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा दाफलकडे लागल्या गेल्यात. 18 चेंडू आता 29 धावसंख्येची गरज आहे. समीकरण विनिंग इक्वेशन आपण पाहिलं. 18 बॉल रिमेनिंग 29 रन्स रिक्वायर्ड इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलं. शेवटच्या बॉलवरती काय कमाईचा फटका. पॉवर प्लेला गॅप मध्ये भेदत बॉल गेला अगदी सीमा पार. इथे चौकार शेवट लास्ट बॉलवरती पाहायला मिळाला. समाधान दाखल झालेत. समाधान म्हात्रे लेफ्ट आर्म बॉलर समाधान कमाईचा अगदी प्रभावित केलं. 6 मध्ये 8 देखील वाचवल्यात या वर्षीमध्ये आणि चर्चेमध्ये राहिला. हा गोलंदाज कमी धावा देण्यासाठी ओळखला जातो. त्याला वानमाप आता बाज करा. मॅचला सुरुवात करा पुन्हा एकदा. शेवटच्या आता 18 बॉल 29 ची गरज आहे विजयासाठी प्रणय एंटरप्राइजेस गोर्टन या टीमला. परंतु वाचवायचे तर 18 मध्ये 29 हे षटक महत्वाचं राहील समाधान म्हात्रेचं वायल टीमसाठी. याबाबतचा बॉल पंचांचा नोचा सिग्नल जरूर आलाय. इथे कॅच जरूर पकडले परंतु नाही. नो बॉलचा सिग्नल पंचांचा आला. नो बॉल +1 2 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. टीमची टोटल 2 ने वाढेल. 8 धावा दाफलकावरती लागल्या जातील. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून फ्रीडचा बॉल असेल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा ही कव्हर केली जाते. रोशन म्हात्रे त्यांची संपूर्ण टीम, सिद्धू म्हात्रे असेल आणि त्यांची संपूर्ण टीमचं देखील कौतुक असेल. खूप चांगली क्वालिटी क्लिअरिटी त्यांची देखील आपण पाहतोय. त्यांना देखील आपण धन्यवाद या ठिकाणी देऊया. इथे मोठा फटका. फ्रीडचा बॉल हवेत. फिल्टर डाऊन दी बॉल आलाय जरूर. इथे मात्र 1 बाउंस सीमा पार आलाय चौकार. इथे मात्र मार्केट जाम केलंय ते बॅटिंग करणाऱ्या अक्षय पाटील यांनी याबाजूचा बॉल लिहू गेलाय. सोडून दिला बॉलला. अक्षयला वाटलं असेल कदाचित या बॉलवरती व्हाईट बॉल असू शकतो त्यामुळे सोडणं गरजेचं असेल. परंतु अचानक मुवमेंटवरती बॉल सोडणं धोक्याची घंटा ठरू शकते. इथे डॉट बॉल आलाय षटका अगदी चौकारानंतर. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 35चा पाठलाग करत असताना 12 अंकावरती. ओ परफेक्ट यॉर्कर. आपल्या भात्यातील अगदी आपण पाहायला गेला यॉर्करचा वापर करत गोलंदाज समाधान म्हात्रे याने केला आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल टेन्शन वाढेल बॅटिंग करणार टीमचं. सेकंड इनिंग आहे. धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा. अशा कंडिशन मध्ये तुम्ही डॉट बॉल खेळणं उचितच नाहीये. इथे आक्रमण. पुन्हा एकदा बॉल हवेत. फिल्डर आले सुशांत म्हात्रे. यावेळेस चुकी नाहीये. कॅचला कॅरी केले. धक्का पहिला दिलाय प्रणय एंटरप्राइजेस निखिल 11 गोर्टन टीमला. शेवटचे 14 बॉल तर 23 धावसंख्येची गरज आहे. डीजे सांगतात अर्धवट रात्री सोडून जाऊ नका कारण तेजस देशमुख, शुभम म्हात्रे, मी स्वतः यश मार्कर तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही आहोत. या स्पर्धेमध्ये आम्ही नक्कीच अगदी कनेक्ट असू. शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत सर आणि ते 23 धावसंख्येची अद्याप गरज आहे. आणखी एक दर्जेदार बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय. ऋषी दाखल झाले. जस्ट नंबर 45 या टीमचे हिटमॅन म्हणून ओळखले जातात. कन्सिस्टंट परफॉर्मन्स या खेळाडूचा या सीझन मध्ये राहिला. मिडल ऑर्डर मध्ये ऋषी येतात, चांगली बॅटिंग करून जात असतात पण तिथे ऋषीला रोखावं लागेल. समाधानला इथे विकेट प्राप्त केली एक. शेवटचे 14 बॉल ते आता 23 ची गरज आहे. याबाबतचा बॉल वेगवान प्रचंड वेगामध्ये बॉल ऋषीने पुन्हा एकदा लिहू केलं. त्याला वाटलं असावं डबल माइंडेड या बॉलवरती ऋषी पाहायला मिळाले. आणि आणखीन डॉट बॉल. ऋषी पाटील त्या टीमचा अगदी लीड करत असताना कित्येक वेळा ऋषीला आपण पाहिलं असेल. डॉट बॉल आणखीन एक 13 चेंडू होता 23. हो याबाबतचा बॉल पुन्हा एकदा कमाईचा.
याआधी मी चुकी जरूर केली असेल, परंतु आता नाही. टीमला मला जिंकवायचं आहे आणि हे सांगत असताना एक कमालीचं षटक फेकलंय. समाधान म्हात्रे यांनी 6 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला गेला. 12 धावा धावफलकावरती आहेत. 35चा पाठलाग करत असताना ते गोल्डन टीमच्या शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि ते गरज आहे 23 या धावसंख्येची. थँक मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती करूया. शेवटचे 12 बॉल 23 ची गरज आहे. कल्पेश जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये. समोर त्याच्या सोबतीला ऋषी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. टीमचा कॅप्टन तेजस देशमुख. पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. डॉट बॉल आलाय. इथे मात्र मॅच रंगेल शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटचे 11 बॉल. आता 23 धावसंख्येची गरज आहे. 11 मध्ये 23. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पैसा वसूल एक थ्रिलर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. समोर एक कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती. तेजस हाफ ट्रॅकर इथे उडवलाय. बॉलला पाठवला ढगातला. हॅटिंग लावत बॉल चाललाय सीमारेषा पार. तांबडा पांढरा झणझणीत कल्पेश भावा षट दुसरं ज्याचं आपण पाहिलं सर्वांनाच गर्व असा पर्व. इथे मात्र शेवटचे बॉल बाकी 10-17 ची गरज आहे. हा षटकार जिवारी लागेल. तेजस देशमुख टीमचा कॅप्टन. त्याला माहिती आहे हे षटक महत्वाचं राहील. त्यामुळे हे षटकामध्ये जास्तीत जास्त चांगली अगदी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तेजसचा राहील. म्हणून इथे षटकार आला. कल्पेश जाधव 36 विभागातील हार्ड हिटर सिक्स किंग या नावाने ओळखला जातो. तेच कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. शेवटचे 10 बॉल 17 ची आता गरज आहे. वेगवान यावेळेस वेगवान होता. इथे मात्र बीट केले. डॉट बॉल आलाय. उत्तरच प्रत्युत्तर दिलं जात आहे. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत. 17 ची आता गरज राहिल्या. 9 मध्ये 17. मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये येताना आपण पाहायला मिळाले. कल्पेश जाधव समोर तेजस. पुन्हा एकदा ही बॅटल. फुल टॉस आलाय. कल्पेश त्या बॉलला पाठवलाय. रा खतरनाक षटकार. षटकार आला आणि टेन्शन वाढवलं. वायल टीमचा तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाल या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. नरेश शेटमुने पुरस्कर्ते मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना कधीच टेन्शन नसतं. त्यांना अगदी त्यांना माहिती आहे वयाल टीम कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकते. कमबॅक करण्याची क्षमता काय वयाल टीम ठेवत असते. कारण टीमचा ट्रम्प कार्ड तेजस आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 8 आणि गरज आहे 11 आहे धावसंख्येची. इथून हे 2 बॉल महत्वाचे असतील वायल टीमसाठी आणि गोल्डन टीमसाठी देखील. शेवटच्या 8 चेंडू बाकी आहेत आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग साकारतो. लिव्ह केलं बॉलला. दिशा भरकटलेत. प्रेशर थोडासा बॉलर वरती पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. शेवटचे 8 बॉल आता 10 धावसंख्येची गरज आहे. 35चं आव्हान होतं. 2 षटकं कंबाईची फेकली होती. आधी कविश सेकंड ओव्हर मध्ये समाधान म्हात्रे. परंतु या षटकामध्ये 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांना धावसंख्येचा अंतर कमी केलाय. इथे मात्र हा फटका. आणखीन एक आपलातून
पण तो एलिव्हेशन कमी. इथे पटका फसलाय, धक्का मोठा बसलाय बॅटिंग करणाऱ्या प्रणय एंटरप्राइजेस निखिल नीलम गोर्टन टीमला. शेवटचे बॉल बाकी असतील आता. 7 आणि 10 ची गरज. पार पडला, परंतु आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समोर कनेक्ट झालेत. आज ज्यांचा वाढदिवस होता त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. सचिनदादा ठोंबरे यांचे मोठे बंधू. खरं तर अजून एक दानशूर व्यक्तिमत्व सचिनदा अगदी संदीपदादा ठोंबरे आपलं देखील सरचे स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आलाय आमच्यासाठी. धन्यवाद असेल दादा. अगदी आपण पाहायला गेलं असं म्हणतात ना, अगदी हे संस्कार घरातूनच मिळत असतात. कारण आई वडिलांच्या माध्यमातून हे संस्कार घडले गेलेत. परंतु एक दुःखाचा क्षण असा आला की आई आपल्याला लवकर सोडून गेली. खरं तर जाण्याची वेळच नव्हती, परंतु ईश्वर सत्यपुढे इलाज नाही असं म्हटलं जातं. बरेच प्रयत्न संदीप दादा तुम्ही सचिन दादाने केले, परंतु आज खरं तर आई आपल्यात नाहीये. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर देऊया. थोडेसे भावूक जरूर होतात, पण ते मात्र शेवटचे 6 बॉल आणि 10 धावा. तुम्हाला सावरावं लागेल. न्यू अगदी बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. निशांत दाखल झालेत. कारण तुम्ही देखील खूप सारा संघर्ष करत आता सचिन दादा तुमचं संदीप दादा तुमचं नाव अगदी या चौक विभागामध्ये खालापूर तालुक्यामध्ये आदरानं घेतलं जातं. कारण आई वडिलांचीच पुण्याई आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून हे 2 व्यक्तिमत्व घडले. संदीप दादा आमच्या समोर कनेक्ट झाले, त्यांचं स्वागत आपण करूया. टीमची टोटल 25, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 10 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. निशांत हे षटक महत्वाचं दोन्ही टीम साठी आहेत. निशांत खरं तर या साठी ओळखले जातात आणि तेच निशांत दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टार बयाल रोकायचे 6 मध्ये 10. सर नेहमी म्हटलं जातं मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याला जास्त महत्व आहे. या धावा वाचवता येतील का? निशांत यांना आपल्या वर्ल्ड टीम साठी समोर आहे. या टीमचा हिटमॅन अर्थातच सबसे कातील ऋषी पाटील. 6 मध्ये 10 मॅच रंगात आली आहे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाले. शेवटचे 6 बॉल 10 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती निशांत तयार आहे. समोर ऋषी पाटील. ओ यावेळेचा बॉल काय झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र डॉट बॉल आलाय. मॅच ऑन आहे. अगदी आयोजन करते जसे कडक आहेत, आयोजन जसं कडक केलंय ना त्याचं मॅचेस देखील कडकच पाहायला मिळाले. या मॅच मध्ये उपसरपंच ट्रॉफी आपण पाहतो अनुभवतोय. हा थरार विदाउट तिकीट पैसा वसूल मॅच पाहायला मिळाले. रोमहर्षक सामना. इथे मात्र आपण पाहतो थ्रिलर मॅच. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. 10 ची गरज आहे. समोर ऋषी पाटील. पहिलाच बॉल फाईट अगदी बॅटल जिंकले निशांतनं. सेकंड बॉल वरती काय घडेल? हो इथे मात्र ऑन साइडला फिल्डर बीट झालेत. समाधान. इथे मात्र एक धाव कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न निघालेत. ऋषी पोहोचतील का? 2 कम्प्लीट. तिसरीचा प्रयत्न. इथे मात्र आधीच दुष्काळ त्यात 13वा महिना. या बॉलवरती 3 धावा कम्प्लीट झाल्यात. आव्हान थोडस कमी झालंय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 4 बॉल 7 ची गरज. एक धाव महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं. संदीप दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून आमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलं. त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो दादा. शेवटचे बॉल बाकी आहेत. 4 आता 7 धावसंख्येची आता गरज आहे. 4 मध्ये 7चा इक्वेशन टोपलाय. खरं अल्पेश पवार यांनी टोकलेला शेवटच्या बॉलवरती षटकार आणि तोच आता वाचवायचा आहे वयाल टीमला. तो षटकार महत्वाचा. भरपूर सारा सपोर्ट वयाल टीमला आपण पाहतो. स्पीडअप करा विनंती असेल. मॅच जरूर क्रुशियल मुवमेंट वरती या, पण तो वेळेकडे देखील लक्ष वेध न करता गरजेचं असेल. समोर ऋषी पाटील. त्याच्या समोर गोलंदाज वयाल टीमचा ज्याच्या हातामध्ये मॅच रिझल्ट आहे. निशांत म्हात्रे. ऋषी पाटील. हीच बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे 4 बॉल 7 ची गरज आहे.
बॅटची कडा पाठीमागे बॉल चाललाय. इथे मात्र लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल जाईल एका धावसंख्येसाठी. शेवटचे बॉल बाकी राहिलेत आता 3-6 धावसंख्येची गरज आहे. चला वायलकर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना जिंकाल का? शेवटचे 3 बॉल 6ची गरज आहे. चला बॉल पाठीमागे दिला गेला. प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे, बॉल असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये द्या. शेवटचे बॉल बाकी आहे तिथे 3-6ची गरज आहे. 3 बॉल्स रिमेनिंग, 6 रन रिक्वायर्ड. तो षटकार आपण नेहमीच म्हणत असतो ना, अगदी पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर शेवटच्या बॉलवरती आलेला अल्पेश पवार यांचा षटकारच वाचवायचा वयाल टीमला. परंतु समोर आहे ऋषी पाटील, त्याच्या सोबतीला दिनेश यांना आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल 6. गोरठणकर देखील कमी नाहीयेत, ते देखील शेवटच्या बॉल पण सामना सोडणारच नाहीयेत. शेवटचे 3 बॉल 6ची गरज. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल पुरवा, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच. मॅच इथे मात्र क्रुशियल मुवमेंट वरती होऊन टेपले. शेवटचे बॉल बाकी आहेत, 3-6ची गरज आहे. 35 आव्हान होतं, धावसंख्या चेस करायचे, परंतु 2 षटकं कमालीची पडली. तिसऱ्या षटकामध्ये जरूर थोडासा मार बसला, परंतु कमबॅक अगदी तेजसनं देखील केलं. 13 धाबा त्यांना देखील खर्च केला. 2 षटकार येऊन सुद्धा देखील ते कमालीचे षटक ते देखील राहिलं. निशांतच्या हे षटक 3 बॉलमध्ये 4 धाबा त्यांना खर्च केल्यात. शेवटचे आता 3 बॉल बाकी राहिले आहेत, 6ची गरज आहे. समोर आहे दिनेश. बॉलिंग ट्रॅक वरती निशांत मात्र पुन्हा एकदा तयार होतील. समोर दिनेश. 3 चेंडू 6ची गरज आहे. इथे फटका अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट हिट. फिल्डर आहेत, 1 धाव कमले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव ऋषीने स्ट्राईक ठेवले स्वतःकडं. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 बॉल 5ची गरज आहे. एक बाजूला आपण पाहतो 36 विभागातील एक संघ आहे, दुसऱ्या बाजूला याच अगदी सारंग टेंबरी पंचायत मधील संघ वयाळला आपण पाहतोय. म्हणजे पाहुणा संघ घोटण आहे आणि खरं तर अगदी तो संघ या आसरोटीच्या मैदानावरती खेळ करतोय. चला प्रेक्षक मित्रांनो, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळा दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्या. शेवटचे बॉल बाकी 2-5ची गरज आहे. हा सामना कोणी जिंकू द्या, परंतु क्रिकेटचा जो विजय जरूर होईल. एका बाजूला तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर बयाल, त्यांच्या विरोधात प्रणय एंटरप्राइजेस निखिल 11 गोठण. गोठण की बयाल हा सामना जिंकेल. शेवटचे 2 बॉल 5ची गरज. हिटमॅन ऋषी पाटील स्ट्राईक एंड वरती लिव्ह केला, बॉलला सोडलंय. अशा मुवमेंट वरती बॉल सोडणं घातक ठरू शकतं. चला लगेच रेफर केला बॅटरनं. वाईट साठी रिव्ह्यू असेल. अंपायर डिसिजनला चॅलेंज केलाय. ऑन स्क्रीन वरती आता तपासला जाईल, चेक केलं जाईल. चल थर्ड अंपायर. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती असेल. या बॉल वरती काय घडलं ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल निर्णय, कारण मॅच क्रुशियल मुवमेंट वरती येऊन ठेपल्या. कारण 2 मध्ये 5ची गरज होती, परंतु या बॉल वरती काय घडतं त्यानंतर इक्वेशन, न्यू अपडेटेड इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 12th मॅन तुम्ही शांत राहायचा, योग्य डिसिजन पोहोचला जाईल. सर्वांचं लक्ष लागलंय कॉम्बॉक्स कडे. या बॉल वरती काय घडतंय. ओ फटाके थोडेसे दूर लावा. Decision for third umpire is fair delivery. डॉट बॉल या ठिकाणी आला. अशा क्षणाला बॉल लिव्ह करणं खरं तर इथे मात्र मोक्याच्या क्षणाला आपण पाहतो हा बॉल डॉट आलाय. ऋषीला वाटलं कदाचित हा बॉल वाईट असेल. चला मॅच क्रुशियल मुवमेंट वरती आहे, त्यामुळे फटाके वाजवत असताना लक्ष केंद्रित करा की मॅच मध्ये व्यत्यय येईल असं काही करू नका. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे.
शेवटचा एक बॉल 5ची गरज आहे. सामना कोण जिंकेल? आदित्य तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाळ की प्रणय इंटरप्राइजेस निखिल 11 गोर्टन. शेवटचा एक बॉल 5ची गरज. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. वयाळकरांचा जल्लोष थोडासा सपोर्ट पाहायला मिळेल. शुभम मात्र खुश आहे डगआउट मध्ये. शेवटचा एक बॉल 5ची गरज. गोल्डेकर तुम्ही कशाला थांबता? तुम्ही देखील टाळा होऊन जाऊ द्या. समोर ऋषी पाटील असे कित्येक सामने या खेळाडूने जिंकून दिलेत आपल्या गोल्डन टीमला. त्यांच्या समोर निशांत म्हात्रेला आपण पाहतोय. 1 मध्ये 5 वाचवायचे आहेत. पण हा सामना कोण जिंकेल? तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाल की प्रणय इंटरप्राइजेस निखिल 11 गोर्टन. विवाची भूमिका देखील वाढली गेली आहे. अगदी संघ जिंकू द्या. आमच्या आदरणीय संदीप दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून 500 रुपये विजेता संघाला असतील. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. चला टाळ्या टाळ्या बॉलवरती होऊन जाऊ द्या. ऋषी की निशांत? अगदी निशांत की ऋषी? शेवटचा एक बॉल 5ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. षटकारच टोकावा लागेल. 1 मध्ये 6 सोडलाय. इथे व्हाईट बॉल आलाय मित्रांनो. मॅच संपलीच नाही अजून. गिरगिट प्रमाणे रंग बदलला हा क्रिकेटचा खेळ. आदरणीय सूरज दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यासाठी आला. त्यांचा मनाच्या अंतकरणाचा आभार व्यक्त करतो. सूरज दादा ठोंबरे आपण मनापासून आभार. आमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. इथे मात्र मॅच रंगली आहे. चला प्रेक्षक सामना कोणी जिंकू द्या. सामना आवडला असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. शेवटचा एक बॉल 4ची गरज आहे. 5ची गरज होती. इथे व्हाईट बॉल आलाय त्यामुळे इथे सामना रंगलाय. शेवटचा एक बॉल 4ची गरज. ऋषी पाटील त्याच्या हातामध्ये मॅचचा रिझल्ट आहे. कित्येक सामने करता जिंकून दिले त्याकडून असे आपल्या टीमला. तो कारनामा ती विक्ट्री क्रिएट करेल का? गोल्डनचा हिटमॅन ऋषी पाटील की निशांत म्हात्रे ही मॅच जिंकवेल वाल टीमला. सामना सुरू. 1 मध्ये 4 ओ बॉल हवेत. सबसे गातील ऋषी पाटीलनं सामना केला. फिनिश जिंकून दाखवलाय. एका वेळा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं हे ऋषी पाटीलनं सांगितलं. थँक्यू. काय मॅच झाली. हार्ड लक तन्मय 11 आदित्य